श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा विषय हा खूपच खोल असणार आहे, म्हणजे महत्त्वाचा असणार आहे. आपण प्रत्येक स्वामी भक्त स्वामींच्या मठात जातो, केंद्रात जातो, अक्कलकोटला जातो आणि स्वामी आपल्याकडे असले पाहिजेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वामीची प्रतिमा, फोटो, मूर्ती, लॉकेट, चेन या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या घरात आणत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की स्वामींची प्रतिमा, फोटो किंवा मूर्ती घराच्या कोणत्या दिशेला ठेवायची आहे? खूप वेळा आपण ह्या चुका करतो. उत्साहाच्या भरात आपण स्वामींची प्रतिमा घरी आणतो, फोटो फ्रेम घरी आणतो. खूप मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम आपल्या घरी स्वामींपासून असतात त्या आपण घेऊन येतो. पण नेमकं कोणत्या दिशेला त्या लावायच्या आहेत आणि कोणत्या दिशेला लावायच्या नाहीत हे तुम्हाला माहिती आहे का? तर स्वामींची प्रतिमा दक्षिण आणि उत्तर या दिशेला लावायची नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या गुरूंची, देवांची, कोणाचीही प्रतिमा दक्षिण किंवा उत्तर दिशेला लावायची नाहीये. तर स्वामींची प्रतिमा पूर्व उत्तर म्हणजेच ईशान्य दिशा जी असते, ईशान्य कोपरा जो असतो त्या ठिकाणी लावायची आहे. तुमच्या घरी तुमचे जर गुरु असतील तर त्यांची प्रतिमा तिथे लावायची आहे. तर जर तुमच्या घरातल्या स्वामींची प्रतिमेची दिशा चुकीची असेल तर ती आजच बरोबर करा. स्वामींना माफी मागा आणि ती प्रतिमा परत आहे त्या ठिकाणी म्हणजेच पूर्व किंवा उत्तर पूर्व आणि ईशान्य ह्या भागामध्ये लावा. बघा 100% फरक पडतो. स्वामींची इच्छा म्हणजे स्वामी आपल्याबरोबर आहेत, पण त्यांचा आशीर्वादही आपल्याला 100% लागतो. आणि आजच जर तुमची चूक झाली असेल तर ते दुरुस्त करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.